आयुष्यात कोणते प्रॉब्लेम आले तर ते मुळासकट नष्ट केले पाहिजेत हे आपल्याला माहिती असतं. परंतु तसं होत नाही. आपण फक्त फांद्या छाटत राहतो आणि मूळ तसंच जागेवरती राहतं. याचं कारण आहे की आपण रूट कॉज ॲनालिसिस करत नाही. तर रूट कॉज ॲनालिसिस म्हणजे काय? तर ह्यामध्ये आपण रूटवरती काम करत असतो. म्हणजेच की आपल्याला कोणता प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल तर त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटला आपल्याला एक कारण सापडतं. पण आपल्याला जे कारण सापडलेलं आहे त्या कारणाला देखील कारण असतं. म्हणजे आपल्याला जे कारण सापडलेलं आहे ते सुद्धा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट असतं. पण आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये, फास्ट जीवनामध्ये आपला थोडक्यात डिसिप्लिन लेवल किंवा कॉन्सन्ट्रेशन लेवल हे आपले थोडी कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या सोल्युशनवरती ठामपणे जास्त वेळ देत नाही, हे त्याचं मूळ कारण आहे. तर ह्याचं सोल्युशन आहे की आपल्याला रूट कॉज ॲनालिसिस करायचं आहे. आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत आपले प्रॉब्लेम काय आहेत आणि त्या प्रॉब्लेमच्या मागे कारणे काय आहेत आणि त्या कारणाच्या मागेसुद्धा कारणे असतात आणि जे कारणे आहेत त्या कारणाच्या मागेसुद्धा कारणे असतात. असं आपल्याला 5 स्टेजपर्यंत खोलवर जायचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझं मेन प्रॉब्लेम स्टेटमेंट असं असेल की माझा सेल होत नाही आहे. तर ह्यामागे भरपूर सारे कारणे असतील. ते कारणे आपल्याला राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. माझा सेल होत नाही आहे कारण माझी मार्केटिंग कमी पडते आहे. माझी मार्केटिंग का कमी पडते आहे ह्याच्या मागेसुद्धा भरपूर सारे कारणं असतील. जसं की मला मार्केटिंगला वेळ पुरत नाही आहे किंवा माझी मार्केटिंगची मुलं वर्किंग करत नाही आहेत. माझी मार्केटिंगची मुलं जर वर्किंग करत नसतील तर ह्यालासुद्धा काहीतरी कारणे असतील की त्यांच्याकडे रिपोर्टिंग सिस्टीम व्यवस्थित नसेल किंवा त्यांच्याकडे डिसिप्लिन नसेल किंवा त्यांच्यामध्ये सिस्टीम नसेल. मग सिस्टीम का नाही ह्याच्या मागसुद्धा काहीतरी कारणे असतील. मग हे असे कारणं शोधत शोधत आपल्याला एक फायनल कारण सापडतात आणि त्यावरती जर आपण काम केलं तर मुळासकट प्रॉब्लेम नष्ट होतात. धन्यवाद.